अरे वा मम्मा, बरं झालं तू आलीस. हा, हे घे. याचं काय करू मी आता? अगं हे घे आणि हे सगळं स्वच्छ कर. कोण मी? हो तू. आणखी कोण? बरीच ना? सासूबाई, जावयाची सेवा करणं म्हणजे सौभाग्य असतं बरं का. ते हातून सोडून चालणार नाही. नाही, सौभाग्य आहेच, पण काय ना, आत्ताच आतली खोली आणि पंखा साफ करून आले ना मी. हात दुखतोय माझा. कम ऑन मम्मा, हे बघ, लोक आधीच बोलतात की तुला ना जावयाचे लाड करताच येत नाही. तुझ्याकडे आता ही संधी आहे. लोकांना दाखवून दे की तूही जावयाचे लाड करू शकतेस. कम ऑन, यू कॅन डू इट. घे. मला नाही दाखवायचंय. मम्मा दाखव, मला बघायचंय. घे, कर. अरे लवकर करा रे, स्वच्छ हे सगळं काय आहे? हा युवी करते मम्मा. मम्मा मग प्लीज मम्मा, सगळं मस्त स्वच्छ कर. ओके? हे एवढं? हो, हे एवढं सगळं स्वच्छ करून घे. मग ते इथे बसलेत ना ते. हा, बसू दे ना त्याला. तू खालून हे सगळं स्वच्छ कर. करते ना साफसफाई, सगळं आवरून घेते. हा, आतली खोली साफ केली, पंखे साफ केले. हा, आता हे सगळं साफ करते. मम्मा ते तिथे कोपऱ्यात बघ ना. तिथे इथे कोपऱ्यात, या कोपऱ्यात. हा, स्वच्छ धुवून काढते. दिवाळीला करतो ना तशी साफसफाई करते आता. बघा सासूबाई, सावकाश. हो हो, तुम्हाला तर मजा येत असेल ना. छे, छे. छान छान वाटत असेल. घ्या. ये काय करताय तुम्ही हो? मम्मा, स्वच्छ करताय अजून घाण करताय? सगळं अंगावर उडतंय. बघ ना जरा. अच्छा, उडला. सॉरी. कूल. जावई येता घरा. चला साफसफाई करा. आई गो. निशी, हा मम्मा. सासू ठीक आहे, पण आई आहे ना मी तुझी. जरा माझी पण काळजी घेत जा की. हा, तू ना जगातली बेस्ट मम्मा आहेस. आणि तुझ्या काळजीनेच बोलतेय ग मी. नाहीतर युवी खांडेकरांकडे जाऊन काय सांगेल? त्याच्या सासूबाईंनी त्याची काही काळजीच घेतली नाही. चला काय आता तुमची बडबड ऐकून पोट भरू का? काय खायला मिळतं की नाही या घरामध्ये? नाश्ता वगैरे काय मिळणार आहे की नाही? मिळणार. बरं मला सांग, काय खाशील? काहीतरी लाईटच, ॲव्होकाडो टोस्ट वगैरे बघ काहीतरी. टोस्ट संपलेत घरातले. खारी दे का त्यांना? ओके. ए कुठे जा? अगं ए अगं ती हे घे. ॲव्होकाडो टोस्टला ऑप्शन खारी आणा. हा, संपवा सगळी. मला वाटलं फक्त प्रोडक्ट खराब आहे, फॅक्टरीचाच प्रॉब्लेम आहे. काय नाही. मला नको नाश्ता. आज उपवास माझा. काही नको आज खायला मला. राहू द्या. काही ऑर्डर करू का? नको. मग लंचला काय खाशील? हमस विथ पिता ब्रेड, लजानिया किंवा काही कॉन्टिनेंटल वगैरे, नूडल्स. कुठे आहोत आपण? काय चाललंय इकडे? काय अपेक्षा ठेवू मी अजून तुमच्याकडून? युवी, तुला माहिती नाहीये माझी मम्मा काय स्वयंपाक करते? तिच्या हाताला काय चव आहे, यू जस्ट डोंट नो. मम्मा करशील ना? काय? अगं लंच. मी करायचं? करते ना. करणार की नाही? लंच करते, साफसफाई करते. आत्ता जाऊन करते. हा, लगेच. मस्त करा. बरं ऐक, बाकी काहीही बनव, पण स्टफ ब्रेड नक्की बनव. त्याला खूप आवडतो. ते काय असतं आता? स्टफ ब्रेड. अगं ते नाही का, आत असं स्टफ केलेलं असतं आणि मग ते तव्यावर फ्राय. हा ते करते. तेच करते. हा, थँक्यू. बोलले ना छान बनवते मम्मा. आत्ता लगेच करते. हा, ए थांब, आता लगेच नको. आधी हे सगळं क्लीन करून घे, मग तू बनव. ओके? हो. आधी हे सगळं साफसफाई करते, मग लंच करते. ते स्टफ, ते भाजलेलं सगळं करते. युवी, थकला असशील ना? खूप. डोकं पण खूप दुखतंय ना? चल आज जाऊया आणि रेस्ट करूया. चल. चला. व्हॉट इज दिस मम्मा? तुला क्लीन करायला सांगितलेलं, कचरा करायला नव्हता सांगितला. काय आहे? अगं चुकून तो ठेवायला गेले ना. काय चुकून मम्मा? आता हे सगळं आधी क्लीन करून घे लवकर. अनुवांशिक प्रॉब्लेम आहे का बेलसर यांचा तुमचा?
करा मम्मा, एक तर भूक पण लागली आहे त्याला. हो हो भूक लागली आहे ना. हा बनवते. हे झालं की खायला बनवते. फाय 4 3 2 1. हाय नमा. हाय, हाय. तू इथे काय करतोय? अगं मी ते फोटोज द्यायला आलो होतो, पण तू इथे काय करतेस? तुझ्या कॉलेजची वेळ तर संपली आहे ना. हो, माझ्या कॉलेजची वेळ संपली आहे, पण तुला कसं माहित? मित्र, माझे काही मित्र तुझ्याच कॉलेजमध्ये होते. तुला सिनियर होते, त्यांचं कॉलेज सकाळचं असायचं म्हणून मला माहिती आहे. अच्छा, ओके. कुठे बाहेर चाललीस का? हो, अरे घरात बसून बोर होत होतं म्हणून जरा मैत्रिणीला असाइनमेंट द्यायला चालले होते. काय आलं? नाही, ते सूर्य राईट डिरेक्शननी उगवलाय का ते चेक करत होतो. म्हणजे अगं म्हणजे तुला घराबाहेर पडायला आवडत नाही ना, मग आज काय स्पेशल? काही नाही. काही झालंय का? अरे खरंच काही नाही. काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी तुला सॉल्व्ह करायला मदत करतो. तुला एकदा सांगितलं ना काही नाही. घरात इश्यू सुरू आहे, तुला नाही सांगू शकत. ओके ओके ओके, चिल चिल चिल. नाही सॉरी, मीच ते जरा ओव्हरस्टेप केलं. काय ना, मला कळायला हवं होतं की फॉलो बॅक केल्याने कोणी एवढ्या जवळचा मित्र होत नाही. इट्स ओके ओके. अरे तसं नाही. ॲक्च्युली मी सॉरी. तू माझ्या काळजीनेच विचारत होतास आणि मी तुलाच बोलले. आय एम सॉरी. नाही, इट्स ओके इट्स ओके. म्हणजे जर तू कम्फर्टेबल असशील तरच सांग, नाहीतर इट्स ओके. अरे माझे ताई आणि जिजू आमच्याकडे राहायला आले. कोणते? पहिल्या लग्नातले का दुसऱ्या लग्नातले? हा? अगं म्हणजे दोन्ही लग्नांमध्ये फोटोग्राफर म्हणून मीच होतो ना. पहिल्या लग्नातले. तर त्याचं काय आहे की ताई आणि जिजूचं घरी काहीतरी भांडण झालंय, तर ते दोघं इकडे आलेत आणि आम्हाला इरिटेट करतात. का? नाही म्हटलं ना. नाही. अरे पण इथल्या घरातले वाद तिथपर्यंत का जाऊ द्यायचे? मला माहिती आहे की सगळ्या कामाचं ओझं निशीच्या आईवर येत असणार आहे. आपण त्या दोघांना लवकरात लवकर इकडे घेऊन यायला पाहिजे केदार. ते मला माहिती नाही, पण तू त्याची माफी नाही मागायची आणि एका गुन्हेगाराची तर बिलकुलच नाही. अरे पण मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याची माफी मागतेय. नाहीच मागणार तू माफी. नाहीतर नाहीतर काय? तू ब्लॅकमेल करतोयस मला? मी जाहीर निषेध म्हणून ना उपोषणाला बसेन. अच्छा ठीक आहे. मग देवकी काकू जशा मालपोहे बनवायच्या ना, तसे मालपोहे बनवेन आणि तुझ्या समोर घेऊन ये. मी रात्रभर झोपणारच नाही. ठीक आहे, मी तुझ्या कॉफीमध्ये जायफळ टाकेन. मी बोल बोल. अजून काही धमकी आहे? मी तुझ्याशी बोलणारच नाही. कधीच बोलणार नाहीस? हो, कधीच. पण आपण त्या मिशनवर होत ना, मग ऑन ड्युटी असताना. तेवढ्या पुरतं बोलणार, पण मित्र म्हणून नाही बोलणार. ठीक आहे, मग मी पण तुझी तक्रार तुझ्या तिच्याकडे करीन. तिला सांगेन तू कसा वागतोस ते.